यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय सत्ता समीकरणं वेगळ्या पद्धतीने बदलू लागली आहेत। सर्वच अंदाज पोल ठरवत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे। एकीकडे महाविकास आघाडीला केवळ 49 जागा जिंकता आल्या, तर दुसरीकडे मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही। निवडणुकीत हा फटका बसल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवितव्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। मनसेची मान्यताच रद्द होण्याची शक्यता असून याबाबतचे निकष नेमके काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या संदर्भात भाष्य केलं आहे। पक्ष मान्यतेच्या निकषांची त्यांनी माहिती दिली आहे। ते म्हणाले की एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर त्याला निवडणूक आयोगाचे काही निकष पूर्ण करावे लागतात। त्यानुसार त्या पक्षाला एकूण 8% मतदान आणि 1 जागा किंवा 2 जागा आणि 6% मतदान किंवा 3 जागा आणि 3% मतदान यापैकी एक निकष पूर्ण करणं आवश्यक आहे। महाराष्ट्रात अंदाजे 9.70 कोटी मतदार आहेत। आपण 6 कोटी लोकांनी प्रत्यक्ष मतदान केलं असलं असं मानलं तरी मला वाटत नाही की मनसेनं हा निकष पूर्ण केला आहे, असं अनंत कळसे म्हणाले। मनसेची एकही जागा आलेली नाही आणि 48 लाख मतं मनसेला निश्चितच मिळालेली नाही। ही तपासणी करून आयोग मनसेला नोटीस देईल आणि आपल्या पक्षाची मान्यता का काढण्यात येऊ नये हे त्यांना विचारलं जाईल। निकषात न बसल्यास मनसेची मान्यता काढून घेतली जाईल। दरम्यान मनसेची मान्यता रद्द झाली तर त्याचा पक्षावर काही परिणाम होईल का किंवा पक्षाच्या कामकाजावर काही परिणाम होईल का यावरही अनंत कळसे यांनी माहिती दिली आहे। ते म्हणाले की मान्यता काढली म्हणजे मनसे पक्षाचं नाव काढून घेतलं जाईल असं नाही, मात्र त्यांच्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते त्यांना मिळू शकणार नाही, त्यांना दुसरं एखादं चिन्ह घ्यावं लागेल असं अनंत कळसे म्हणाले। दरम्यान विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी जर आपण पाहिली तर मनसेच्या 26 उमेदवारांना 1000हून कमी मतं मिळाली आहेत। तसंच 1 ते 2000 मतं मिळवणारे 25 उमेदवार आहेत, 2 ते 3000 मतं मिळवणारे 16 उमेदवार आहेत, 3 ते 4000 मतं मिळवणारे 5 उमेदवार आहेत, तर 4 ते 5000 मतं मिळवणारे 6 उमेदवार आहेत। त्या खालोखाल 5 ते 10000 मतं मिळवणारे 18 उमेदवार आहेत, 10 ते 20000 मतं मिळवणारे 15 उमेदवार आहेत, 20 ते 25000 मतं मिळवणारे 13 उमेदवार आहेत। यामध्ये 50,000वर मतं मिळवणारा मनसेचा फक्त 1 उमेदवार आहे। दरम्यान या संदर्भात आता मनसेकडून काही भूमिका स्पष्ट केली जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।